नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाची थट्टा। शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीकरिता बाजार समितीत टाकल्यानंतर जर मालाचा हर्रास झाला नाही तर तो माल तिथेच ठेवून दुसऱ्या दिवशी हर्रास केला जातो। परंतु आपला माल चोरीस गेल्यास बाजार समिती त्या मालाची जबाबदारी स्वीकारत नाही। असे अनेक वेळा चोरीचे प्रकरण या बाजार समितीत होऊनही त्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक तर दुर्लक्ष केले जात नाही ना, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। कारण बाजार समितीचे सीसीटीव्ही कॅमेरे पूर्णतः बंद अवस्थेत असून ती फक्त शोभेची वस्तू म्हणून आहे। हजारो रुपये खर्च करून सीसीटीव्ही बसवायचे आणि त्याची बिले काढून पैशाचा अपव्यय करायचा हा गोरखधंदा बाजार समितीचे सचिव यांचा चालत असल्याने यावर संचालक मंडळाचा अंकुश नसल्याचे यामधून स्पष्ट होते। तरी बाजार समितीचे सचिव अध्यक्ष व संचालक झोपा काढत असल्याचे यामधून स्पष्ट होते। यंदा कदाचित जोरावर पाऊस पडला तर लिलाव शेडमध्ये पाणी घुसून लाखो रुपयांच्या शेतकऱ्यांच्या मालाची नासाडी होऊ शकते। त्यामुळे टाळपत्री दोन्ही बाजूंनी लावून तिथे पाणी आल्यास मालाची नासाडी होणार नाही। तरी शेतकऱ्यांनी आपला माल विक्री करण्यासाठी नेला असता तिथे मोठ्या प्रमाणात सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास येते किंवा हर्रास न झाल्यास रात्रभर जर तिथे माल ठेवला व चोरी झाल्यास मार्केट कमिटी त्याची जबाबदारी घेत नाही, मग माल कुणाच्या भरोशावर ठेवायचा। साधे सीसीटीव्ही कॅमेरे सुधारणा साधी त्याची जबाबदारी मार्केट कमिटीने स्वीकारू नये याबद्दल खंत व्यक्त केली जात आहे। उमेश चौखडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।